मी आपल्यामध्ये उमेदवार म्हणून उभा असताना माझ्या कार्यकर्त्यांना मी नेहमी म्हटलेलं आहे की तुम्ही मला मतं मागताना तुमची कधी मान खाली जाणार नाही, मी असा वागणार नाही। मी धंदे करीन, प्रामाणिकपणे धंदे केलेला माणूस आहे मी। मला काल परवा फार वाईट वाटलं, ओरवाच्या सभेमध्ये आमचे समोरचे उमेदवार काँग्रेसचे त्यांनी मला बोलताना म्हणाले की हा दूध विकणारा शेण उचलणारा माणूस लोकसभेत पोहोचला आहे, हे शब्द त्याचे होते, ही भाषणाची स्टाईल आहे त्यांची। मी म्हटलं मला मंजूर आहे, मी दूध विकीन, चहा विकीन, शेण उचलीन, म्हशी चारायला गेलो होतो हे खरं आहे, पण तो जीवनामध्ये दारू विकली नाही तुला सांगतो मग। आणि अवैध धंद्या करण्याकरता खासदारकी आमदारकी राहत नाही बंधू। या महाराष्ट्रामध्ये संतांचं वैभव आहे, प्रतिष्ठान आहे। ज्या संतांच्या प्रतिष्ठानामध्ये आशीर्वादानं महाराष्ट्र देशामध्ये चालतो आहे, सुसंस्कृत समाज या महाराष्ट्र आहे, ही संतभूमी आहे। या ठिकाणी संतांनी एकच सांगितलं की निर्व्यसनी समाज, व्यसनमुक्त समाज निर्माण करायचा आहे। ती दिशा घेऊन आम्ही चालतो आहे।